त्याकडे वृत्तपत्र फारच अतिशय मोजके होते. पण त्याचाही मोठा हातभार आहे. लोकांना काही विचार कळवायचे झाले तर त्यावेळी इतके वाहनं नव्हते, काही मोबाईल नव्हता, की कम्प्युटर नव्हतं, काही फोन नव्हते, काहीच नव्हते. काही विचार पोहोचायचे तर कशाच्या माध्यमातून पोहोचवायचे, अशी काहीतरी पत्रकं काढली जायची. त्यावेळेस जे काही वृत्तपत्र असतील त्याच्या माध्यमातून स्वातंत्र्याबद्दलच्या भावना सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात होता आणि त्या माध्यमातून जनजागृती केली जात होती. म्हणजे देशासाठी देखील या वृत्तपत्राने खूप मोठं काम त्या काळी केलेलं आहे. काळ बदलत गेला तसं तसं वृत्तपत्राचं स्वरूपही बदलत गेलं. आता म्हणजे ऍक्च्युअल वृत्तपत्र आणि डिजिटल वृत्तपत्र हे जास्त सुरू झालं. म्हणजे तुमचं पेपर सकाळी येण्याच्या आधीच तो मला वाटतं रात्री सगळे जर डिजिटलच्या याच्यामध्ये येऊन जात होते. पेपर पण म्हणजे तुमच्या युट्यूबच्या न्यूजच्या वेगळ्या, पण त्याच्या व्यतिरिक्त तुमचं न्यूजपेपर जे आहे हा आधीच येऊन जातो डिजिटल मीडियामध्ये आणि तिथेच तो जास्त वाचला जातो. तिथेच बरेच जण त्याच्यात पाहिले जातात. पण प्रत्यक्ष वृत्तपत्र आणि तो डिजिटल तुमचंच वृत्तपत्र डिजिटल त्याच्यावर जेव्हा येतं ते आधी वाचलं जातं. म्हणजे हळूहळू हा सगळा प्रिंट मीडिया तो डिजिटलायझेशन होतं, त्यातून तिकडे चालला. पण तरी अजूनही असा एक वर्ग आहे की जो सकाळी उठल्यावर त्याला न्यूजपेपर हातात लागतो, पाहावा लागतो, वाचावं लागतं. अजूनही मला ते डिजिटल पेक्षा प्रत्यक्ष पेपर मध्ये काय बातम्या आल्या काय आल्या तेच पाहणं जास्त पसंत करतो. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या आम्हाला त्याची कल्पना नसते, सुद्धा काही माहिती नसते, ते अचानक ते न्यूजपेपर मध्ये कधी असं काही घडलंय, असं काही झालंय ते तुमच्याच माध्यमातून करतात. विशेषतः अशा खाचा खळगा जे असतात, नगरमध्ये हे चोरी झालं हे झालं, त्या गोष्टी आपल्यापर्यंत काही माहितीच नसतात, ते तुमच्या माध्यमातून कळतं. बऱ्याच भानगडी अशा ज्या प्रत्येक वृत्तपत्र जो असो स्वतःची काहीतरी वेगळी आयडेंटिटी त्याने करून ठेवली. काही क्राईम साठीच काम करतं स्पेशली, काही पोलीस स्टेशन मध्ये जाणाऱ्या बातम्या असतील, काही सामाजिक स्तरावरच्या बातम्या आहेत त्याच्यातच काम करत असतं. प्रत्येकाने आपलं काही ना काही वेगळं असं महत्व तयार करून ठेवलेलं आहे. त्या माध्यमातून प्रत्येक न्यूजपेपरचं आपलं काहीतरी वेगळं महत्व आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की कोणता राजकारणी असो का कोणता मोठा नेता असो का कोणता पोलीसवाला असो का कोणी असो, कोणाला घाबरतात आहे कोणी कोणाला घाबरत नाही. पण न्यूजपेपर म्हटलं की जाऊ दे तुझ्या काय बातमी होते कोणाच्या बद्दल, जे आपण कोणाला काही बोललं त्याची बातमी आली की लगेच ते लोकांमध्ये जाते. म्हणून न्यूजपेपरचं एक वेगळं महत्व, जो अंकुश ज्याला आपण महत्व ठेवायला पाहिजे तो अंकुश ठेवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे, पण त्याचा उपयोग नेहमी चांगल्यासाठी झाला पाहिजे. देशाच्या विकासासोबत राष्ट्राचा विकास झाला पाहिजे, शहराचा विकास झाला पाहिजे, या चांगल्या गोष्टीसाठी या सगळ्या गोष्टीचा